झी 24 तास एक पाऊल पुढे। आपल्या साऱ्यांचं लाडकं न्यूज चॅनल झी 24 तासनं प्रेक्षकांची बांधिलकी कायम ठेवली आहे। हीच बांधिलकी वाढावी आणि तुम्हालाही तुमची मतं मांडता यावी यासाठी झी 24 तासचा हा उपक्रम कौल महाराष्ट्राचा। विविध राजकीय पक्षाचे नेते काही दिवसांपासून सतत दुष्काळग्रस्त भागाचा दौरा करतायत। आजचा प्रश्न याच विषयावरचा होता, नेत्यांच्या दौऱ्यामुळे दुष्काळी भागाला दिलासा मिळेल काय? 26% लोक होय म्हणतायत तर नाही म्हणणारे लोक आहेत 74%। अतिशय महत्त्वाचा प्रश्न आहे यावेळचा की नेमकं यावेळी या सगळ्या दौऱ्यानं महाराष्ट्राला दिलासा मिळतोय का? आपल्यासोबत कृषी तज्ञ बुधाजीराव मुळीक आहेत। मुळीक सर, आपलं झी 24 तास मध्ये स्वागत। नेत्यांच्या दौऱ्यामुळे दुष्काळी भागाला दिलासा मिळेल का असा प्रश्न विचारला होता महाराष्ट्राला। फक्त होय टक्के लोक 26% म्हणतायत। आपल्याला या साऱ्या परिस्थितीबद्दल काय सांगाल, काय चिंतन करा? नाही, माझं एक म्हणणं असं आहे की नेत्यांनी दुष्काळी भागात जाऊन झोपावं, आता सरळ राहावं, त्यांनी कळाल तुम्हाला, आणि एक करावं। कारण काय असतंय की तुम्ही नुसता दौरा केला की तो समारंभ झाला। मी राहणार आहे 19 ते 24 तारखेपर्यंत तुमच्या माहितीकरता, आणि दररोज फिरावं। आणि मग असं आहे की जिथं जनावरांना चारा नाही तिथं चारा द्यावा, जिथं प्यायला जनावरांना पाणी नाही, जिथं माणसाला प्यायला पाणी नाही, हे तिथं स्वतः राहिले की सर्व शासकीय यंत्रणा हलते ताबडतोब आणि मिळावं। हा एक भाग झाला। दुसरा भाग असा आहे बरं का की याच्याकरता याने आता ताबडतोब, कारण शेळ्या मेंढ्यांना तर काहीच मिळत नाही सध्या, मग यांनी ताबडतोब काय करणं जरुरी आहे की दौरे जे काही माझं म्हणणं आता ह्या मुख्यमंत्र्यांनी यांनी काय जे आपले शेती मंत्री आहेत केंद्रीय, यांनी करण्यापेक्षा या दोघांनी म्हणजे शेती मंत्र्यांनी जाऊन मुक्काम करावा असं माझं म्हणणं आहे, किंवा पालकमंत्र्यांनी तिथंच मुक्काम करावा। तर या दोघांनी भारत सरकारकडे जावं आणि त्यांना सांगावं जी SLR आहे, स्टॅट्युटरी लिक्विडिटी रेशो, याचे बँकाचे पैसे असतात आपले, जे 23% बाजूला काढतो आपण, आणि ते सरकार सांगेल त्यात गुंतवावे लागतात, भारत सरकार किंवा RBI। तर हे पैसे त्यांनी ताबडतोब दुष्काळी भागाकरता वापरावेत, पाण्याच्या अपूर्ण योजना पूर्ण करण्यासाठी। आणि जे धरणं आहेत आपली, त्या धरणामध्ये आत्ता जो गाळ साचलाय तो यांनी ताबडतोब, मग जायकवाडी असो, उजनी असो किंवा कोयना असो, हे जर ड्रेजरच्या मदतीनं जसं वाळू काढतात ना तसे यांनी काढायला सुरुवात केली तर आता सुद्धा यांना 20-30 TMC पाणी ताबडतोब उजनीला जायकवाडीला उपलब्ध होईल। जे आता निगेटिव्ह साठा म्हणतात ना, हॅलो, हा बोला, तो निगेटिव्ह साठा नसतो, अरे तो रिचार्ज साठा आहे। तो ड्रेजर तुम्ही लावला की खाली ताबडतोब पाणी तर असतं आणि लोकांना मिळेल। हे केलं आणि गाळ जर सगळा काढला तर यांना 2-2 धरणं बांधण्याचं पुण्य होईल। कारण काय की 30 ते 60% गाळ आहे असं आपण दुर्दैवाने निर्लज्जपणे जाहीरपणे सांगतो। जिथं गाळ साठू नये याकरता नक्कीच एकूणच या साऱ्या पार्श्वभूमीवर राजकीय नेत्यांनी खऱ्या अर्थानं सक्रिय होऊन जर कामं केली तरच या दौऱ्याला खऱ्या अर्थानं फलित होईल असं म्हणू। धन्यवाद बुधाजी सर आमच्याशी बोलल्याबद्दल। झी 24 तास एक पाऊल पुढे।